मालाडमध्ये कलश यात्रेदरम्यान तणाव निर्माण झाला होता. कलश यात्रेच्या वेळी 2 तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय. मालाडच्या पठाणवाडीतील ही घटना आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. कॉमेडियन कुणाल कामराच्या घरी मुंबई पोलीस पोहोचलेत. नोटीस देऊन देखील कामरा चौकशीसाठी गैरहजर राहिल्यानं पोलीस कामराच्या घरी पोहोचलेत. कामरानं एकनाथ शिंदेंवर विडंबन गीत गायलं होतं. त्यानंतर वाद निर्माण झाला होता आणि कामराविरोधात खार पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली. छोट्या मोठ्या आजारासाठी सहज बाजारात मिळणाऱ्या 5 पेनकिलर औषधांचे प्रतिकूल परिणाम आढळून आले आहेत. याबाबत आता भारतीय औषध प्रणाली आयोगानं देशभरातील डॉक्टरांना प्रतिकूल परिणामांची संकेतस्थळावर नोंद करण्याचं आवाहन केलं. एकीकडे जातीय वाद सुरू आहे तर दुसरीकडे वरळीमध्ये सर्व धर्म समभावाचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. मुंबईच्या वरळीतील भारतनगरमध्ये श्री स्वामी समर्थ मठात स्वामी प्रकट दिनानिमित्त आणि ईद निमित्त मुस्लिम आणि हिंदू बांधव एकत्र आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी स्वामींच्या मूर्तीला शाल अर्पण केली. गुढीपाडव्याला एक महिला बॉडी बिल्डरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. नऊवारी साडी, डोळ्यावर गॉगल आणि बाईकवर स्वार. बॉडी बिल्डिंगची पोज देतानाच्या या महिलेचा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होतोय. गिरगावातील पाडवा रॅली दरम्यानचा हा व्हिडिओ आहे.